परभणीतील उपनिबंधक कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तब्बल 3 तास ठिय्या आंदोलन करत ताडकळस येथील श्रीपाद ट्रेडिंग कंपनीच्या संचालकाविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे थकीत पैसे मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला असून उपनिबंधकांनी बाजार समितीला तातडीने कारवाईचे आदेश दिल्यानंतर सध्या आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले आहे। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी। आज आम्ही परभणी जिल्ह्याचे DDR साहेब यांच्याकडे ताडकळस येथील 60-70 शेतकरी आलेले आहेत। ताडकळस मधली जी मार्केट कमिटी होती तिथे एक व्यापारी होता, त्यानं 2 महिन्याखाली या शेतकऱ्यांचं संपूर्ण सोयाबीन विकत घेतलं आणि 1 महिन्यापासून बेपत्ता आहे, पैसे द्यायला तयार नाही, काही नाही। मार्केट कमिटी त्याला संरक्षण द्यायली, मार्केट कमिटीने त्याला पळवून लावलं आणि शेतकरी मात्र वाऱ्यावर सोडलेले आहेत। आज आम्ही सगळे शेतकरी इथं ठिय्या लावून बसलेलो आहोत, जोपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल होणार नाही आणि त्याचं मार्केट कमिटीमधलं असलेलं दुकान हे दुसऱ्याच्या नावानं विकल्या गेलेलं आहे, त्याचा फेर रद्द होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। आणि येत्या 8 दिवसात जर शेतकऱ्याला जर पैसे मिळाले नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार आहे। किती शेतकऱ्यांचे पैसे वगैरे गेलेले? जवळपास हा 5 कोटीचा घोळ आहे आणि ताडकळसच्या आजूबाजूला जेवढे बी ग्रामीण भागातले खेडे आहेत तर जवळपास 5 ते 7 कोटीचा हा घोळ आहे सगळा। तो व्यापारी घोळ करून पळून गेलेला आहे।